चला आपल्याला व्हेनेझुएलाबद्दल जे संकट निर्माण झालेले आहे त्याच्याबद्दल माहिती बघायची आहे. तर चला आपण बघू आता नेमकं व्हेनेझुएलाचं काय होतं. बघा मागच्या ज्या वीकमध्ये आहे ना, अमेरिकेने व्हेनेझुएलावर कारवाई करत तिथले जे राष्ट्राध्यक्ष होते मोदोरो यांना काय केलं होते, तर अटक केली. तर मुळात आपल्याला माहिती पाहिजे की संकट काय होतं. व्हेनेझुएलाचं लोकेशन आपल्याला विचारलं जाऊ शकतं. बघा आपण बघतो की अमेरिका जरी लोकशाहीची हे असले तर की म्हणजे लोकशाही असली तरी पण ते काय करतं की त्यांना डॉमिनेटिंग करायचं असतं पूर्ण जगावर, म्हणून ते काय करत असतं, हे अशा कारवाई करत असतात. त्यांनी खूप ठिकाणी अशा कारवाई केलेल्या पण आहे. आणि आता जे जिथे समजून घेऊ आपण, आता मुळात तर व्हेनेझुएला समजून घ्यायचं आहे, तर त्याचं जॉग्राफिकल लोकेशन आपण समजून घेऊ. बघा आपल्याला माहिती आहे की नॉर्थ अमेरिका, ठीक आहे, मी इथे थोडासा मॅप काढतो नॉर्थ अमेरिकेचा. ठीक आहे, नॉर्थ अमेरिका जर बघितला आपण तर असं तुमचं येईल, इथं नॉर्थ अमेरिका येतं तुमचं आणि त्यातच अमेरिका USA येत असतं, लक्षात ठेवायचे. त्याच्यावरती कॅनडा येत असतं. नंतर तुम्ही जर बघणार पुढे तर मेक्सिको आणि त्याच्या खाली जी बॉर्डर आहे सेंट्रल अमेरिका नंतरची, तर ती व्हेनेझुएला आहे. मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व साऊथ आफ्रिकेच्या कंट्रीज समजावून पण सांगितलेले आहे, तर ते पण तुम्ही बघू शकता. बघा बॉर्डर कोणाकोणाची आहे, तर गयाना आहे, ब्राझील आहे आणि लास्ट वन कोलंबिया आहे. तर प्रश्न इथं येऊ शकतो आपल्याला, कारण आपल्याला माहिती पाहिजे कॅपिटल जर बघायला गेलो तर कॅराकस याची कॅपिटल आहे. त्याच्यानंतर इकडे बघा, इकडे तुमचं अटलांटिक ओशन आहे आणि त्याच्या साईडला कॅरेबियन सीसुद्धा आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. आता एवढं इम्पॉर्टंट काय आहे तर बघा त्याच्यामध्ये जर बघायला गेलो तर खूप सारे ऑइल रिझर्व्स आहेत, तसेच गोल्ड रिझर्व म्हणजे मिनरल रिझर्वसुद्धा आहेत. त्याच्यामुळे खूप चर्चेत असतं. आणि आपल्याला माहिती असेल की ओपेकचा सुद्धा हा काही काळ सदस्य होता. ओपेक माहिती असेल की एक ऑर्गनायझेशन आहे जगातील जी पेट्रोलियम कंट्रीज आहे जेवढ्या पण देशातल्या, तर त्यांचं जे एक ऑर्गनायझेशन आहे ती ओपेक आहे, त्याचासुद्धा सदस्य आपल्याला दिसतो. आता बघा संकट जे क्रायसिस झालं आहे त्याचं काय कारण होतं, तर तेलावर अतिअवलंबित्व त्यांची अर्थव्यवस्था होती. लोकांमध्ये पण खूप राग होता. हेच कारण अमेरिकेने केलं. मुळात तसं नाही. जर आपण बघायला गेलो तर तेच कारण नाही आहे. कारण व्हेनेझुएला जो होता तो रशिया, त्याच्यानंतर चायना, इंडियासोबतसुद्धा काय करत होता, ट्रेड करत होता, म्हणजे ऑइलचं ट्रेडिंग करत होता. त्याच्यानंतर ही एक कारण होतं अमेरिकेचं. पण इथं काय कारण होतं की व्हेनेझुएलात जो असंतोष पसरला लोकांमध्ये, त्याच्यावर 2-3 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. त्यांची जी अर्थव्यवस्था आहे ती खूप ऑइलवर डिपेंडेंट होती, ती एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर हायपर इन्फ्लेशन तिथं दिसतंय. त्याच्यानंतर जे मदुरो आहेत, ठीक आहे, यांनी काय केलं होतं, जेवढे पण ऑपोजिशन लीडर होते त्यांच्यासोबत सत्ता संघर्ष त्यांचा चालू होता. म्हणजे पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटीसुद्धा आपल्याला दिसते. त्याच्यानंतर भ्रष्टाचार, कुशासन अशासुद्धा गोष्टी आपल्याला लागत होते. आता नेमकं आपण समजून घेऊया की भारत आणि व्हेनेझुएलाचे काय संबंध आहे. त्यात जर बघायला गेलो तर इंडियाची ऊर्जा सुरक्षा, म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की कच्चे तेल आपण कुठून आयात करतो, तर व्हेनेझुएलामधून. त्याच्यानंतर आपली जी ONGC विदेश लिमिटेड आहे, हिने सुद्धा तिथं खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आपल्याला दिसते. आणि आपण काय करत असतो, मग भारत त्यांना फार्मास्युटिकल आणि अभियांत्रिकी ज्या गुड्स आहेत त्यांची काय करत असतो, एक्सपोर्ट करत असतो. म्हणजे गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला जरी ते ऑइल एक्सपोर्ट करत होते, पण आपण त्यांना काय एक्सपोर्ट करत होतो, तर फार्मास्युटिकल्स आणि अभियांत्रिकी गुड्स, ते एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता नंतरचे कोणकोणते चॅलेंजेस येऊ शकतात. अमेरिका काय करेल, परत सँक्शन्स करेल की जर तुम्ही व्हेनेझुएलासोबत कोणी व्यापार करणार असणार तर त्यांच्या विरोधात टॅरिफ वॉर, जसं की आपण बघितलं आहे आजचीच न्यूज आहे. तर त्यांनी एक नवीन बिल पास केलं आहे आणि त्या बिलनुसार ते काय करत आहे, ठीक आहे, जे ऑइल ज्या कंट्रीज रशियाकडून, ठीक आहे, रशियाकडून ऑइल इम्पोर्ट करत असतील त्यांच्यावर ते काय करणार आहे, 500%चा टॅरिफ इम्पोज करणार आहे, असं त्यांनी नवीन हे केलेलं आहे. मग बघा अमेरिका निर्बंध लावू शकतं. मग त्यांच्यामध्ये परत काय होऊ शकतं, आपला आणि जो व्यापार होता व्हेनेझुएलाचा याच्यावर काहीतरी परिणाम होऊ शकता. नंतर मानवतावादी संकट येऊ शकतो, कारण मायग्रेशन तिथून वाढू शकतो. हे पण आपल्याला लक्षात पाहिजे आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर हायपर इन्फ्लेशन तिथं चालूच आहे, म्हणजे 50%पेक्षा जास्त इन्फ्लेशन रेट तिथं सध्या दिसतोय आपल्याला. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणून आपल्या चर्चेचा विषय आज व्हेनेझुएला होता. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. बघा अमेरिका जो कंट्री, ठीक आहे, जरी पण ते लोकशाहीचे प्रणेते असले किंवा लोकशाहीचं सपोर्ट करत असले, पण अमेरिकाचा ज्यावेळेस कुठे पण इंटरेस्ट असतो तर ते काय करतं, अशी लष्करी कारवाई किंवा सैन्य कारवाई करून त्या देशात पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी क्रिएट करता. जसं की आधी पण त्यांनी कुठे केलं होतं, अफगाणिस्तानमध्ये केलं होतं, इराणमध्ये सद्दाम हुसेनसोबतसुद्धा ह्या गोष्टी केल्या होत्या. तर लक्षात ठेवायचे आहे. आणि अमेरिकेचेच एक माजी राष्ट्राध्यक्ष होते 1814च्या आसपास. तर ते पण काय समजाय की जो साऊथ अमेरिकन जेवढा पण कॉन्टिनेंट आहे किंवा साऊथ अमेरिका जे खंड आहे ते सुद्धा कोणाचा मालकीचं आहे असं त्यांना वाटतं, तर अमेरिकेच्या मालकीचं आहे. त्यातूनच हा जो वाद आपल्याला दिसतोय. याच्यानंतरचा जो पुढचा टार्गेट राहणार आहे, जसं की मॅपमध्ये मी कोलंबिया दाखवलेलं आहे, तर सोबतसुद्धा त्यांचा वाद चालू आहे. तर आपल्याला इन फ्युचरमध्ये हे सर्व लोकेशन माहिती असणं गरजेचं आहे. धन्यवाद.